हॅलो, गुड मॉर्निंग. आम्ही आता निघालो आहोत ब्रेकफास्टसाठी. टुडे इज डे 2. आमचा आवाज बघून तुम्हाला कळालंच असेल. आमचे प्लॅन होते सकाळी मॉर्निंगमध्ये उठून जिमला वगैरे जायचं. पण आम्ही एवढी छान झोप लागली काय बोलायचं की. सो या आता जातो ब्रेकफास्टला आणि मला दाखवतो की काय काय आहे व्हरायटी. एक्साइटेड आहोत ब्रेकफास्टसाठी. येस, सी यू. Excuse me, sir. 27. What are you having? गुड. सो गुड मॉर्निंग. आम्ही आता जस्ट ब्रेकफास्ट करून निघालो आहोत. लुक ॲट दी आउटफिट. येस, खूप छान. बाहेर इकडे एक पूल एरिया आहे जिकडे आम्ही काल गेलेलो आणि आउटडोर सेटिंग पण आहे. सो या, नाव वी आर हेडिंग बॅक टू द रूम. आम्ही चेकआउटसाठी रेडी होतो. आणि बघ मग आपण प्रॉपर्टी पण एक्सप्लोर करूया. येस, प्रॉपर्टी आम्ही एवढी बघितली नाही, ती पण एक्सप्लोर करूया तुमच्यासोबत. तुम्हाला दाखवतो काय काय आहे इकडे. ओके, सी यू. सो आता आमचं चेकआउट आहे. आम्ही आता रेडी होत होतो आणि बिफोर दॅट आम्ही बसलो होतो थोडा टाइमपास करत इकडे. वी वर एन्जॉयिंग द व्ह्यू. ब्युटिफुल व्ह्यू. आणि तुम्हाला दिसू शकतं इकडे. तर हे आम्हाला जायचं मन नाही आहे, बट जावं लागेल. ब्रेकफास्ट इज ऑल्सो डन. या, भरपूर खाल्ला. सो चला मग पुढे बघू काय होतंय. Okay. कीप यू पोस्टेड. सो आमचं चेकआउट झालेलं आहे आणि आम्ही आता प्रॉपर्टी एक्सप्लोअर करतोय जी बाकी राहिली होती काल. सो काल आम्ही गेलो होतो पूलमध्ये. त्याच्याच मागे गार्डन आहे खूप सुंदर. तर ते आम्ही बघत होतो. तर आम्ही म्हटलं की तुम्हाला पण दाखवूया ते. याच सेम गार्डनमध्ये आम्ही काल रॅबिट्स बघितलेले. सो आय थिंक ते इव्हनिंगमध्ये ते लोक ऊन आहे तर एकदा तुम्ही बघून घ्या. सो ते जे आहे ते फुल सी फेस आहे तिकडे. आणि बाकी हे जे दिसतंय तुम्हाला अम्ब्रेलास ते बीच नाही, पूल सॉरी, पूल आहे. आणि तिकडे त्या साईडला पॅरेट केज आहे, ते पण आपण बघूया. आणि इथे मस्त असं फ्लावर्स आहेत आणि आम्ही असं मस्त झुलावरती बसलो आहोत. ओ माय गॉड. हे बघा गाईज, हे एक वेगळं. सो दिस इज कॉल्ड द कोई फिश पॉन्ड विच इज नोन टू ब्रिंग ब्लेसिंग्स अँड प्रॉस्पेरिटी. खूप सुंदर दिसतंय. असं वॉटरफॉल टाईप पण आहे. आणि या बाजूला आहे पॅरेट केज. आय एम नॉट शुअर की या जाळीतून तुम्हाला दिसणार नाही दिसणार, बट या हिअर इज अ ग्लिम्प्स. मला माहीत नाही की तुम्हाला केवढं दिसतंय. हे असं त्यांनी एन्क्लोजर बनवलेलं आहे पॅरेट्ससाठी. आय थिंक थोडं थोडं विजिबल आहे. पण बसले आहेत.
या सो इकडे असे बोर्ड्स लागले आहेत जिकडे असं सांगितलं आहे की हे कोणत्या कोणत्या टाईपचे बर्ड्स आहेत. तर आमचं चेकआउट झालेलं आहे आणि आम्ही आता घरी निघतोय. पण त्याआधी सेन्स आम्ही बँड्रालाच आहोत तर आम्ही विचार केला की शॉर्मा खाऊन जाऊया. सो इथला फेमस शॉर्मा आहे कार्टस. फेवरेट आहे. येस आमचा कार्टस फेवरेट आहे. तर ते खाऊन मग आम्ही टेकअवेच घेऊ कारण आम्हाला जिमला पण जायचं आहे. सो म्हणून आम्ही टेकअवे घेऊ आणि रस्त्यामध्ये खाऊ. तर मील पण एक होऊन जाईल, चीट मील. आणि आम्ही नाही खाते सध्या जंक बाहेरचं. म्हणजे 2 महिने तर आम्ही नाहीच खाल्लं, कम्प्लीट बंद होतं. आता स्टेकेशनच्या वेळेस 2 महिन्यापेक्षा जास्त. हां, तर स्टेकेशनच्या वेळेस आम्ही आत्ता खाल्लं आणि आता इथे आलोच आहोत म्हणून आम्ही खातोय. पण अदरवाईज आम्ही नाही खात. पण खूप टेस्टी असतो गाईस. जर तुम्ही नाही खाल्लं तर यू शुड डेफिनेटली ट्राय. येस. आणि अजून काय होतं की हां, ते आम्ही जंक का बंद केलं आणि काय ते सगळं पण तुम्हाला सांगतो. कारण की आम्हाला खूप हेल्थ इश्यूज व्हायला लागले आणि आम्ही खूप जंक झालं होतं. म्हणजे एव्हरी डे जंक व्हायचं रोज. तर त्याच्यामुळे मग आम्हाला पण खूप हेवी असं फील व्हायचं. पण आता जेव्हापासून आम्ही हे डाएट चालू केलं आहे तेव्हापासून आम्हाला खूप लाईट फील होतं आणि जास्त एनर्जाइज फील होतं. तर म्हणून आम्ही ह्याच्यावरतीच राहणार आहोत. हां, आणि आम्हाला मूड म्हणजे असं जंक क्रेविंग नाही होत कारण आम्ही प्रॉपर मील घेतो. प्रोटीन इंटेक पण आमचा बरोबर आहे. म्हणजे आम्ही आधी एक शॉर्मा इंडिव्हिज्युअल कार्टस ब्लूचा खायचो आरामात बसून. आता आम्ही एकच घेतलाय तो पण हाफ. हां, आणि त्याच्यामध्ये आम्ही फुल होऊन जाऊ. ताजमध्ये पण आम्ही डिनर पण एवढं काही खाल्लं नाही कारण थोडं खाल्लं तर आमचं पोट भरून गेलं. आणि ब्रेकफास्टमध्ये पण सेम एवढं नाही एक्सप्लोर केलं जेवढं आधी करायचो. डेझर्ट आणि हे सगळं ते सगळं आम्ही नाही. आता आम्हाला टेम्प्टच नाही होत ते सगळं यायचं. तर आम्ही एवढं नाही करत. सो येस, आता खाऊया आणि बघूया पुढे. हे गाईस, जसं आम्ही मगाशी तुम्हाला बोलतो आम्ही जिमला राहणार आहोत. तर आमचं आता जिम झालेलं आहे. आज आम्ही लेग्स केलेला आहे. बेसिकली आम्ही पर्सनल ट्रेनर लावलेला आहे थोड्या टाईमसाठी. टू लर्न टेक्निक्स, लर्न हाऊ टू यूज मशीन्स. आणि एकदा मग थोडं ते मशीन्स वगैरेची आयडिया आली की देन वी कॅन डू थिंग्स ऑन आवर ओन. आमचा डाएट प्लॅन पण ऑलरेडी, जसं आम्ही बोललो की आम्ही डाएट करतो, आमचा तो प्लॅन ऑलरेडी आहे आधीपासून. सो ते सेम आम्ही फॉलो करतो आहे. फक्त वर्कआउट रुटीन थोडासा चेंज करू, थोडासा हेवियर असं टाईपचं करू. सो ते टोनिंगमध्ये जास्त हेल्प करतं. सो पण आम्हाला कळेल करेक्ट फॉर्म कसं करायचं ते. सो आता झालं आहे. आता आम्ही घरी जातो. खूप थकलो आहे, सकाळपासून बाहेर आहोत. तर डायरेक्ट जिमला आलो आम्ही मगाशी निघून ताजमधून. सो आता घरी नाही गेलो बिलकुल. सो आता घरी जातो आणि थोडं खातो वगैरे काहीतरी आणि मग भेटू आपण नंतर. फायनली आम्ही घरी आलेलो आहोत मगाशी आफ्टर अ टायर्डिंग डे. पण आम्ही जिम स्किप नाही केली. येस. आम्ही जिमला गेलो, त्याच्यानंतर आम्ही घरी आलो, मग डिनर केलं. ते सगळं शूट नाही केलं म्हणजे खूप थकलो होतो. तर म्हटलं की गुड नाईट बोलूया तुम्हाला कारण आम्ही आता खूप मस्त झोपणार आहोत. असं वाटतंय 2 दिवसापासून झोपलेलं नाही आहे. हो, कारण आम्ही काल फर्स्ट टाईम ब्लॉग केला. तर आमचं असं होतं की आम्हाला सेम डे टाकायचं होतं आणि एडिटिंग वगैरेचं एवढं आयडिया नव्हतं आम्हाला. एडिटिंग करण्यामध्ये, थंबनेल बनवण्यामध्ये खूप आमचा टाईम गेला काल. सो काल रात्री आम्ही खूप लेट झोपलो आणि सकाळी आम्ही लवकर उठलो. त्यानं ब्रेकफास्ट होता, परत चेकआउट, परत तयारी करायची होती. तर त्याच्यामुळे आम्ही सगळं लवकर उठलो. तर आमची झोप झालीच नव्हती आणि आज फुल डे आम्हाला ताजमधून निघता इथे 3 वाजले होते आणि मग तिथून ठाण्याला येता घरी येता आम्हाला 5 वाजले आणि 5 वाजता आमचं जिम होतं. तर आम्ही डिरेक्टली जिमला गेलो आणि वर्कआउट केलं. त्याच्यानंतर आम्ही घरी आलो, फ्रेशनअप झालो, मग जेवलो आणि मग आम्ही आता फायनली व्हिडिओ एंड करतो आहे. काल खूप वेळ गेला एडिटिंगमध्ये बिकॉज कारण ॲक्च्युली आम्हाला माहितीच नव्हतं. आम्ही डायरेक्टली एडिटिंग करायला बसलो. असं पण नाही की आम्ही काही यूट्यूब व्हिडिओज वगैरे बघितले की कसं करायचं वगैरे. तर आमचं ते 2-3 ॲप्समध्ये कन्फ्युजन झालं
आणि त्याच्यामध्ये आमचा ऑलमोस्ट 1 hour गेला. तर त्याच्यानंतर मग आम्ही यूट्यूबवर व्हिडिओज बघितले की फायनली कसं करतात आणि मग आम्ही ते बसून केलं. मग एक क्लिप टाकेपर्यंत मग खूप उशीर झाला. पण आम्हाला सेम डे टाकायचं होतं त्याच्यामुळे आम्ही ते स्किप नाही केलं. त्यामुळे म्हटलं की करायचंच आहे आता. आणि असंच हा पण ब्लॉग तुमच्याकडे येणार आहे. येस, विदाऊट फेल. सो आता आम्ही झोपतो. खूप थकायला झालेलं आहे आणि आपण भेटूया उद्या बघूया काय प्लॅन आहे. उद्या तर काय असा ॲज प्लॅन आहे नाही, बिकॉज मी आता खूप थकलो आहे 2 दिवसापासून बाहेर आहोत. सो बघू उद्या मोस्टली घरी आराम करू किंवा काहीतरी मग उद्या डिसाईड करून फिगर आउट करू. बट वील कीप यू पोस्टेड अँड वी विल सी यू सून इन द नेक्स्ट ब्लॉग. सो आम्ही आता न्यू आहोत, सो तुम्ही आम्हाला सपोर्ट करा. आम्हाला तुमच्या सपोर्टची गरज असेल. सो प्लीज डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बेल आयकनला क्लिक करा फॉर शुअर. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड या तुम्ही शेअर पण करा तुमच्या सगळ्या सर्कलसोबत, सगळ्या फ्रेंड्ससोबत. अँड यू नो येस, असंच आम्हाला बघत राहा अँड आम्ही असंच रेग्युलरली व्लॉग्स अपलोड करत बसू. ओके, गुड नाईट. बाय.